पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. तर मुंबईचं जे काही मेरिट जो काही कट ऑफ आहे तर तो किती लागणार आहे, आता तो जास्त लागेल किंवा कमी लागेल, आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी कट ऑफ लागेल, कुठल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त लागेल, त्याच्यानंतर लेखी परीक्षा तुमची कोणत्या महिन्यात किती तारखेला होणार आहे, राहिलेल्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट कधी येणार आहे, आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे काही लेखी परीक्षा आहे तर ते आता कोणत्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये चान्स भेटेल, कमीत कमी तुम्हाला किती मार्क असले पाहिजे, तुम्हाला मी डिटेलमध्ये कट ऑफ दाखवणार आहे. आता 25 मार्क 26 मार्क घेणारे विद्यार्थीसुद्धा पोलीस होणार, आणि महत्त्वाचं म्हणजे कोणकोणता विद्यार्थी कोणत्या जिल्ह्यातला कसा पात्र होईल, आणि तुमच्यासाठी गेम चेंजर आणि महत्त्वाचं म्हणजे काय ग्राउंड किंवा लेखी परीक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्वांनाच रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत बघा. आता मित्रांनो, ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्यांनी चांगले मार्क घेऊन या ठिकाणी जागे व्हा. तुम्हाला जास्त मार्क या ठिकाणी घ्यायचे आहे. जो काही कट ऑफ येतो खूप जास्त लागणार आहे, तर सगळ्यांना मी डिटेलमध्ये कॅटेगरीनुसार सांगणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पुरुष महिलांसाठी वेगळं कोणत्या जिल्ह्यात जास्त कट ऑफ लागेल, कुठं कमी लागेल, ग्राउंड तुमचं गेम चेंजर असणार आहे का, लेखी परीक्षा लेखी कधी होईल, सगळं. त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. समोर तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहू शकतात की पोलीस भरती महाराष्ट्र मैदानी चाचणी कट ऑफ 2026 सगळ्यात जास्त कट ऑफ लागणारे जिल्हे आणि सर्वात कमी जास्त म्हणजे सगळ्यात कमी लागणारे कट ऑफ जिल्हे ते कोणकोणते ते मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो. आता भरपूर विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांचं काहींचं बाकी आहे. तर मी विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर मी या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे, माझ्या जिल्ह्यात मी एवढे मार्क घेतले, माझी कास्ट ही आहे, मला किती मार्क आणि महत्त्वाचं म्हणजे मी पात्र होईल का, माझ्या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागेल. आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. बघा, सगळ्यात जास्त कट ऑफ लागणारे जिल्हे तुम्हाला अगोदर लक्षात घ्यायचे की कोणकोणते जिल्हे असणार आहे. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे जो काही कट ऑफ येतो तयार कसा होतो ते तुम्हाला अगोदर समजायचं आहे. कट ऑफ तयार होतो त्या ठिकाणी किती जागा आहे, त्याच्यानंतर तिथं अर्ज किती आले, कोणत्या कॅटेगरीसाठी किती अर्ज आले, आणि महत्त्वाचं म्हणजे तिथलं ग्राउंड कशा पद्धतीने पार पडलं, म्हणजे सरासरी विद्यार्थ्यांना मार्क किती पडाले, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला जरी किती मार्क असतील याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कट ऑफ एका गोष्टीवरती डिपेंड करत नाही, त्याच्यासाठी जागा किती आहे, त्याच्यानंतर रेशो कितीचा आहे, त्याच्यानंतर ग्राउंड कशा पद्धतीने पार पडलं, सगळ्या गोष्टी एकमेकांवरती डिपेंड असतात, लक्षात घ्या. तेव्हाच तो कट ऑफ तयार होतो. आता तुम्हाला पुढील प्रमाणे मी जिल्हे सांगतो. तर जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, लोहमार्ग नागपूर, त्याच्यानंतर लोहमार्ग पुणे, त्याच्यानंतर लोहमार्ग छत्रपती संभाजी महाराज नगर, गोंदिया, वर्धा, भंडारा, नागपूर, हिंगोली, त्याच्यानंतर परभणी, त्याच्यानंतर समोरचं या ठिकाणी लातूर, नांदेड. बघा, या ठिकाणी लातूर, नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती ग्रामीण, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे धाराशिव, बीड, समोरचे जिल्हे बघू शकतात, जालना, छत्रपती संभाजी महाराज नगर ग्रामीण, धुळे, अहिल्यानगर, नाशिक ग्रामीण, सोलापूर, सांगली, त्याच्यानंतर पुणे ग्रामीण, त्याच्यानंतर कोल्हापूर, त्याच्यानंतर समोरचं बघू शकतात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड, त्याच्यानंतर ठाणे शहर, त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण. आता महत्त्वाचं म्हणजे हे जे जिल्हे मी तुम्हाला सांगितले या जिल्ह्यांमध्ये लागणारे कट ऑफ या ठिकाणी जास्त. आता तुम्ही म्हणाल, सर या ठिकाणी जागा तर कमी आहे, मग कट ऑफ कसं काय जास्त लागेल. मग हा मुद्दा काय आहे, जर जिल्ह्यामध्ये जास्त जागा असल्या, आता मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईचा विचार केला आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईला जागा आहे आता जवळपास 3,500च्या जवळपास, मग तिथं अर्ज जास्त आलेले म्हणजे 3,500च्या हिशोबानं तिथं फॉर्म बरोबर आलेले. आणि महत्त्वाचं म्हणजे काही ठिकाणी जागा असतात 100 किंवा 200, मग या ठिकाणी जो काही अर्ज आहे तो या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जास्त असतो. म्हणजे या ठिकाणी जागा कमी आहे, परंतु इथं सुद्धा फॉर्म जागांच्या हिशोबानं, इथं जर 100 जागा आहे तर इथं 100 जागांच्या हिशोबानं फॉर्म जास्त आलेले असतात, त्यामुळे इथं लागतो कट ऑफ जास्त. त्याच्यानंतर ते अर्ज करण्यावरती डिपेंड असतं. त्याच्यानंतर आता मुंबईला 3,500 जागा आहे, तर 3,500च्या हिशोबानं 2.25 लाख फॉर्म या ठिकाणी बरोबर होत आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय आहे की जागानुसार CP मुंबईला जागानुसार फॉर्म बरोबर आलेले, आणि मुंबईला सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे कट ऑफ कमी लागणार आहे. त्याच्यानंतर अदर जिल्हे जागा या ठिकाणी कमी आहे, परंतु जागानुसार फॉर्म चेक केले तर जास्त आहे, त्याच्यामुळे कट ऑफ लागेल जास्त. तर सांगण्याचा मुद्दा कोणता आहे की जे काही CP मुंबई म्हणजेच मुंबई शहर,
त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवड झालं. पुणे बघा, मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर, नाशिक ग्रामीण, त्याच्यानंतर नागपूर आपलं झालं, त्याच्यानंतर पुणे शहर ते मी तुम्हाला बोललो. तर हे जे काही जिल्हे आहे जिथं जास्त जागा आहेत, तर या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे तर तो कमी लागणार आहे. आणि जे जिल्हे लहान लहान आहे तिथं जागा कमी आहे, तिथं जागांच्यानुसार फॉर्म आले जास्त, म्हणून महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तिथला कट ऑफ लागणार आहे जास्त. तर काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. सरासरी तुम्हाला किती मार्क घ्यायचे? मुंबईला गेम चेंजर मैदानी चाचणी, कारण लेखी परीक्षा देण्यासाठी अगोदर मैदानी तुम्हाला पास करावी लागते. आता विद्यार्थी म्हणतात 25 वाला पात्र होईल का? आता विद्यार्थी जर ओपन कॅटेगरी आहे आणि 25 मार्क आहे, तो कुठून पात्र होणार आहे? कारण कट ऑफ पण लागणार आहे ना, कट ऑफ लागणार आहे तुमच्या कॅटेगरीनुसार. विद्यार्थ्यांनी किती अर्ज केले, काय केलं, सगळ्या गोष्टी तिथं डिपेंड असतात. त्याच्यामुळं संभ्रममध्ये राहू नका. 25 मार्कवाले कोणते होतील? आता महिलांचं 25 मार्क ठीक आहे, कारण 25चा कट ऑफ लागू शकतो. त्याच्यानंतर काही कॅटेगरीमध्ये बसतात असे पण या ठिकाणी विद्यार्थी असतात, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त. मग या ठिकाणी कट ऑफमध्ये जर तुम्ही बसले तर तुम्हाला लेखीमध्ये जास्त मार्क घ्यायचे, त्याच्यानंतर तुम्ही पात्र होणार. आता लेखी परीक्षा कधी होणार? लेखी परीक्षा होणार तुमची मार्च एंडिंग ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त तयारी करायची. तर मुंबईचं नाही, अनेक ठिकाणी गेम चेंजर मैदानी चाचणी आहे, त्याच्यामुळे जास्त मार्क घ्या. मुंबईला जास्त कट ऑफ लागेल का कमी लागेल का असं काही नाही आहे. मुंबईला बी या ठिकाणी जागानुसारच कट ऑफ लागेल, परंतु मागच्या वर्षीपेक्षा या ठिकाणी कट ऑफ कमी लागेल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मार्क घ्या. तुम्हाला मी सोपा आणि सरळ भाषेत सांगून देतो. तर बघा, SC ST कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत लक्षात घ्या, SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी 32 ते 34च्या दरम्यान लागणार आहे. त्याच्यानंतर NTचे ज्या पण कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 36 ते 38 लागेल. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी EWS असो त्यांच्यासाठी सुद्धा 34, त्याच्यानंतर ACBCसाठी 36 लागणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ओपनसाठी 38 ते 40च्या दरम्यान जास्तीत जास्त 42 कट ऑफ लागणार आहे. ठीक आहे, महिलांना जास्तीत जास्त मार्क घ्यायचे, महिलांसाठी काही कट ऑफ जास्त लागणार नाही आहे, परंतु तुम्हाला जास्त घेण्याचा प्रयत्न करायचे. जेवढे मार्क जास्त गेले तेवढे तुमची निवड यादीमध्ये नाव येण्याचे जास्त चान्सेस आहेत. तर बघा, सगळ्यांनी तयारी करा. आय होप व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल. मी तुम्हाला आता जिल्हे सांगितलेले आहे, कुठं कमी लागेल कुठं जास्त लागेल. त्याच्यामुळं या ठिकाणी गेम चेंजर मैदानी चाचणी. तर काही अडचण असेल काही कमेंटमध्ये सांगा, किती मार्क घेतले, काय घेतलं. कट ऑफ तुमचा लवकरच जाहीर होऊन जाणार आहे. कट ऑफ तुमचा या ठिकाणी लवकर जाहीर होईल, जवळपास 15 दिवसाच्या आत. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त ग्राउंडची, आज ज्यांचं ग्राउंड बाकी त्यांनी ग्राउंडची आणि लेखीची जास्तीत जास्त तयारी करायची. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. आपला नंबर आहे 7248994648 वरती तुम्हाला मेसेज करायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.